आज आपल्याला एवढे अत्याचार, पावले अत्याचार पाहायला मिळतात. मग शिवाजी महाराजांच्या पाटलाची जी अवस्था केली ती का करत नाही? तशी जर अवस्था केली, तशी जर कडक शिक्षा, कॅपिटल पनिशमेंट दिली तर हे होणे नाही, हे होणार नाही. म्हणून शिवाजी महाराजांचे जे संकल्प आहे, जे त्यांचे विचार आहेत ते राबवण्यात यावे. नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आणि जय हो करून चालणार नाही. तर शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचं कृत्य हे आपण अस्तित्वात आणायला पाहिजे. आपण हे पुढे न्यायला पाहिजे. हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि शिवाजी महाराज सगळ्यांचेच आहे. शिवाजी महाराज नसते तर आपण विचारच करू शकत नाही की आपली अवस्था आज काय झाली असती. चिमुकल्यांना तुम्ही काय संदेश देतात? हे घोडेस्वार आता गड किल्ल्यांवर जाणार आहेत, काय संदेश देतात या चिमुकल्या मुलांना? काय सर्व बाल हे जे चिमुकले आहेत, जे घोडेस्वार आता गड किल्ल्यांवर जाणार आहेत, त्यांना काय संदेश देतात? हे एक पण आहे. नुसते हे घोडेस्वार गड सर करायला चाललेले नाही, तर हे पण त्यांना हासिल करायचे. आणि त्यासाठी किती कवळे मुलं, त्यांना म्हणजे मिशी पण फुटलेली नाही, एवढे लहान मुलं आहेत. आणि तर त्यांच्यामध्ये हे नेशन बिल्डिंगची, पॅट्रिऑटिक स्पिरिट हे सगळं इन्कल्केट केलं गेलेलं आहे. आणि म्हणून मी काय शिवाजी महाराजांचाच विचार त्यांच्या अंगामध्ये, नसामध्ये जो रुजलेला आहे, मी काय त्यांना ह्याच्यापेक्षा वेगळा संदेश देणार? शिवाजी महाराजांचे विचार सगळ्यांनीच राबावेत आणि त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न तरी करावा. एनसीआरटीच्या अभ्यासक्रमामध्ये हो बोला ना, बोला. एनसीआरटीच्या अभ्यासक्रमामधून छत्रपती शिवरायांच्या साम्राज्याचा जो नकाशा आहे, तो नकाशा कुठेतरी फुटण्याचा प्रश्न झालेला आहे. त्याबद्दल काय ना? मग तुम्ही प्रेस कशासाठी आहात? तुम्ही का नाही आवाज उठवत? हे अतिशय सिरियस मामला आहे. तुम्ही हे उचलून धरायला पाहिजे. का आम्हीच ह्या महाराष्ट्रामध्ये आहोत का? महाराष्ट्राचा नकाशा जिकडे पुसला जातो तर तुम्ही पण एक हिस्सा आहात ना. मग तुमचा आवाज कुठे गेला? का नुसतं हे स्पीकर घेऊन पुढे यायचं आणि प्रश्न विचारायचे? ही अतिशय धोक्याची घंटा आहे. ही अतिशय सिरियस गोष्ट आहे आणि हे असं चालणार नाही. कालांतराने बघता शिवाजी महाराजांवर देखील पडदा पडू शकतो आणि तोच प्रयत्न चाललाय असं मला वाटतं. नाही चालणार हे. शिवाजी महाराज जोपर्यंत ही पृथ्वी आहे, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव तेवत राहील. आणि सगळ्यांच्या नसामध्ये, अंगामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये शिवाजी महाराज जे विराजमान झालेले, त्याला तुम्ही हात लावू शकत नाही.